सुप्रिया सुळे या गेली 15 वर्ष अजित पवार यांच्यामुळेच निवडून आल्या अशा पद्धतीचं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य। यंदा बारामतीची जागा अजित पवार यांचा गट जिंकेल असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। अजितदादांवर बोलणारे दोन्ही खासदार त्यांच्यामुळेच विजयी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आताची मोठी बातमी आपण बघतोय, रुपाली चाकणकर यांचं हे वक्तव्य आहे। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। यंदा बारामतीची जागा ही अजित पवार यांचा गट जिंकेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर सुप्रिया सुळे गेली 15 वर्ष अजितदादा यांच्यामुळेच निवडून आले। दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये। दुसरी गोष्ट, जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले। त्यांच्या जर सभा पाहिला, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं। त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं। याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी, निकालाच्या दिवशी यावं लागत होतं। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय। याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही। 2024 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे। भावनिक राजकारण लोकांना फार काळ चालत नाही। 1-2 महिन्यात भावनिकता संपून जाते। शेवटी विकास कामांवरती राज्य चालतं। यामध्ये युवकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे असतील, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, आमच्या महिला भगिनींचे प्रश्न आहेत। भावनिकतेने हे प्रश्न सुटणारे नाहीत। त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, म्हणून महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करते। मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये, जशा 2023मध्ये ग्रामपंचायतीचा कौल हा महायुतीला होता, काम करणाऱ्या माणसांना होता, नेतृत्वाला होता, आणि म्हणून त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राची जनता ही महायुतीबरोबर आहे।